मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी कोणतीही साधीसुधी भूताची गोष्ट किंवा कोणाचा आलेला नेहमीचा अनुभव घेऊन आलेलो नाही। आजची कथा एका अशा रहस्यमय आणि भयानक चक्रव्यूहाची आहे जो ऐकताना तुमच्या अंगावर 100% काटा येईल। माझी तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे, हा व्हिडिओ सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण या कथेचा शेवट इतका कल्पित आणि विचार करायला लावणारा आहे की तुम्ही कितीही अंदाज लावला तरी शेवटी काय घडणार आहे याचा विचारही तुम्ही करू शकणार नाहीत। तर मग जास्त वेळ न घालवता थेट वळूयात आजच्या या थरारक कथेकडे। नमस्कार, मी राजेश। लहानपणापासूनच मला विचित्र अनुभव यायचे। जेव्हा इतर मुलं खेळण्यात मग्न असायचे तेव्हा माझं लक्ष कोपऱ्यातल्या अंधाराकडे असायचं। रात्रीच्या वेळी सगळे झोपले की मला खोलीत काहीतरी हलण्यासारखं जाणवायचं। ते नक्की काय होतं ते माझ्या बालमनाला समजलं नाही आणि मी ते समजून घ्यायचा कधी प्रयत्नही केला नाही, कारण मी खूप भ्यायचो, खूप जास्त। मला कसली भीती वाटत होती। थोडे लहानपणीचे स्वप्न मला आठवतात, जसे की एका निर्जन वाळवंटात एक जखड म्हातारी चूल मांडून बसलेली आहे। तिच्या बाजूला चांगलं धुवून ठेवलेलं मांस आहे। चुलीवरती एक मोठं भांडं ठेवते आणि त्यात तेल आणि मसाले टाकते। मी हे दूर कुठेतरी लपून बघत असतो। ती आजूबाजूला काहीतरी शोधते जे तिला सापडत नसतं। नंतर मलाही समजतं की परातीत काढून ठेवलेलं मांस अचानक गायब झालंय। ती खूप चिडते आणि माझ्याकडे बघून बोलते, तू खाल्लं ना मांस, तूच ना तो चोर। थांब, आज तुलाच कापून भाजी बनवते आणि चांगली पोटभर खाते। असं म्हणत ती म्हातारी बाजूचा एक धारदार सुरा घेऊन माझ्या दिशेने पळत सुटते। मी घाबरून ओरडत सुटायचो आणि तितक्यात माझे डोळे उघडायचे। जाग यायची तेव्हा माझं अंग घामाने डबडबलेलं असायचं आणि गळा कोरडा पडलेला असायचा। ते नुसतं स्वप्न होतं म्हणून मी मनाची समजूत काढायचो, पण भयानक गोष्ट पुढे घडायची। स्वप्न संपायचं, पण खोलीतल्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यातून धूप बत्त्यांचा आणि जळणाऱ्या लाकडांचा वास यायचा। लहान असल्यामुळे मला वाटायचं की भूत माझ्या मागे लागलंय, म्हणून मी देवाचे फोटो उशाखाली ठेवून झोपायचो। माझी आई सुमती माझं हे रोजचं घाबरणं आणि रात्रीचे ते अंगावर काटा आणणारे ओरडणे बघून पुरती हादरली होती। तिला वाटायचं मला कोणीतरी करणी केली आहे किंवा कोणत्या तरी वाईट शक्तीची बाधा झाली आहे, कारण माझं वागणंच तसं झालं होतं। मी रात्री अपरात्री दचकून उठायचो। वारंवार आईला विचारायचो की आई, घरात धूप लावली आहे का? मला तो वास कायम यायचा। शेवटी वैतागून आणि घाबरून माझ्या आईने आमच्या गावी आलेल्या एका सिद्ध साधू बाबांना माझी कुंडली दाखवायचं ठरवलं। त्या बाबांच्या दर्शनाला जातानाही मला प्रचंड अस्वस्थता जाणवत होती, जणू काहीतरी मला तिथे खेचत होतं। आम्ही बाबांच्या कुटीत पोहोचलो। बाबांनी जसं माझ्याकडे पाहिलं तसं त्यांचे डोळे विस्फारले। त्यांनी त्यांचे ध्यान लावले आणि काही मंत्र पुटपुटले। काही क्षणातच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर झाले। मग त्यांनी माझा हात बघितला। चांगले 5 ते 10 मिनिटं निरखून पाहिल्यावर ते माझ्या आईकडे पाहत अत्यंत धीरगंभीर आवाजात म्हणाले, सुमती, तुझा मुलगा सामान्य बालक नाही। ज्याला तू स्वप्न समजतेस तो याच्या पूर्वजन्माचा एक तुकडा आहे। हा मागच्या जन्मी काली मातेचा फार मोठा साधक होता। आपली साधना पूर्ण करताना एका महाभयंकर अघोरी संकटाशी आणि असुरी शक्तींशी लढताना याचा मृत्यू झाला होता। आईने घाबरून विचारले, म्हणजे याला भूतबाधा आहे का? नाही, पण साधनेच्या मार्गावर अशा शक्ती साधकाला घाबरवण्याचा प्रयत्न करतात। अघोरी आणि काली साधनेत साधकाला स्वतःच्या भीतीवर विजय मिळवावा लागतो। मृत्यूची भीती, अंधाराची भीती, एकटेपणाची भीती, सगळ्यांवर मात करावी लागते। सुमती, काली मातेची साधना ही सर्वात कठीण साधना मानली जाते। का? कारण माता स्वतः साधकाला घाबरवते, ती परीक्षा घेते। आईने थरथरत विचारलं, पण मग माझ्या मुलाला हे का होतंय? तो तर लहान आहे अजून। बाबांनी डोळे मिटले, कारण त्याची साधना मागच्या जन्मी अधुरी राहिली। मृत्यू आला तेव्हा तो अगदी शेवटच्या टप्प्यावर होता। मातेचं दर्शन होण्याच्या एक क्षणाआधी त्याला भीती वाटली आणि त्याने डोळे उघडले। जसं मी तुला सांगितलं, अनुभव फार भयानक असतात, अगदी जीवघेणे। खरा साधक तोच मानला जातो जो या साऱ्या संकटांवर मात करून तग धरतो। त्यांचं बोलणं मी शांतपणे ऐकत होतो। आईने न राहून विचारले, बाबा, ह्या काली मातेच्या साधनेबद्दल थोडं विस्तृत सांगतात का? माता काली ही काही वाईट शक्तींची देवी नाही। ती काळाची, विनाशाची आणि अंतिम मोक्षाची जननी आहे। पण तिचा मार्ग म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखा आहे। या मातेकडे जाण्याचे 2 मुख्य मार्ग आहेत। पहिला मार्ग आहे सात्विक मार्ग,
बाबांनी समोर ठेवलेल्या माता कालीच्या एका शांत सौम्य मूर्तीकडे हात दाखवला, ज्या मूर्तीवर ताजी लाल जास्वंदाची फुले वाहिलेली होती. हा गृहस्थांचा मार्ग आहे. हा अत्यंत पवित्र, सोपा आणि प्रेमाने भरलेला आहे. जसे एक लहान मूल आपल्या आईकडे हट्ट करते, तसेच तू मातेची पूजा करू शकते. तिला फळे अर्पण करणे, दिवा लावणे आणि स्वच्छ मनाने तिच्या नामाचा जप करणे या गोष्टींचा इथे समावेश होतो. यात माता तुझी रक्षक आणि मार्गदर्शक बनते. हा मार्ग कोणीही आपल्या घरात सुरक्षितपणे करू शकतो. आणि दुसरा मार्ग, तांत्रिक आणि अघोरी साधनेचा मार्ग. बाबांचा चेहरा आता गंभीर झाला. याबद्दल मला जेवढी माहिती आहे तेवढंच मी सांगू शकतो, कारण मी कधी या मार्गाने गेलेलो नाही. या साधनेत साधकाला असह्य वेदनेला सामोरे जावे लागते. अशी साधना करण्यासाठी गुरुची आवश्यकता असते आणि थोडी जरी चूक झाली तर परिणामतः मृत्यू देखील होऊ शकतो. कारण हा मार्ग फक्त मंत्रांचा किंवा पूजेचा नसतो, तर स्वतःच्या मनाशी, भीतीशी आणि मोहांशी युद्ध करण्याचा असतो. साधकाला अनेक वेळा अशी दृश्य दिसू शकतात की जे पाहून सामान्य माणूस वेडा होईल. काहींना स्मशानातील रडण्याचे आवाज ऐकू येतात, काहींना अंधारातून कोणीतरी आपल्याकडे पाहत असल्याची जाणीव होते, तर काहींना स्वतःच्या मृत्यूची दृश्य दिसतात. पण खरी गोष्ट म्हणजे त्या शक्ती साधकाला इजा करण्यासाठी नसतात, तर त्या त्याच्या धैर्याची परीक्षा घेत असतात. पुढील काही दिवस काहीच घडलं नाही. दिवस जात होते, मी मोठा होत होतो, पण रात्रीला जाणवणारे ते विचित्र अनुभव काही माझी पाठ सोडत नव्हते. मला आठवतं, मी 10वी मध्ये असताना रात्री उशिरापर्यंत जागरण व्हायचं. मला रात्री अभ्यास करायची आवड होती. मग घरातले सगळे झोपल्यावर मी माझ्या रूममध्ये टेबल लॅम्प लावून अभ्यास करत असे. त्या रात्री साधारण 1:30-2 वाजले असतील. घरातले सगळे गाढ झोपले होते. फक्त माझ्या खोलीत टेबल लॅम्पचा पिवळसर प्रकाश पसरला होता आणि मी इतिहासाचा अभ्यास करत बसलो होतो. बाहेर वातावरण पूर्ण शांत होतं. ना कुत्र्यांचा आवाज, ना वाऱ्याची सळसळ. इतकी भयानक शांतता होती की स्वतःच्या श्वासाचाही आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. अचानक मला एक आवाज ऐकू आला. खिडकीच्या काचेवर कोणीतरी नख फिरवल्यासारखा आवाज झाला. मी दचकून खिडकीकडे पाहिलं, पण तिथे काहीच नव्हतं. मी स्वतःला समजावलं, कदाचित एखादी झाडाची फांदी असेल, आणि पुन्हा पुस्तकात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. पण काही सेकंदातच तो आवाज पुन्हा आला. यावेळी तो अधिक स्पष्ट होता, जणू कोणीतरी मुद्दाम खिडकीच्या काचेवर आपली लांब लचक नख घासत होतं. माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. हळूहळू मी खुर्चीतून उठलो आणि खिडकीजवळ गेलो. खिडकीबाहेर पूर्ण अंधार होता. आमच्या घरामागे एक जुना वडाचा वृक्ष होता. त्याच्या सावल्या जमिनीवर विचित्र आकार तयार करत होत्या. मी काही क्षण बाहेर निरखून पाहिलं. तिथे काहीच नव्हतं. मी सुटकेचा निश्वास टाकून मागे फिरणार तेव्हा मला पुन्हा तोच आवाज ऐकू आला. त्याच क्षणी मला ते दिसलं. खिडकीच्या अगदी खालून 2 पांढुरके सुकलेले हात वर आले. माझा जीव घशात अडकला. त्या हातांची बोटं असामान्यपणे लांब होती आणि प्रत्येक बोटाला काळसर धारदार नख होती. ती नख काचेवर घासत होती. हळूहळू त्या हातांमागून एक चेहरा वर येऊ लागला, जणू कोणीतरी खिडकीच्या खाली उभं राहून वर डोकावत होतं. सुरुवातीला मला फक्त विस्कटलेले पांढरे केस दिसले, मग सुरकुत्यांनी भरलेलं कपाळ आणि शेवटी ते डोळे, पूर्ण पांढरे, बुबुळ नसलेले निर्जीव डोळे, पण माझ्याकडेच रोखून पाहणारे. माझ्या छातीत धडधड इतकी वाढली की श्वास घेणं कठीण झालं. ती तीच म्हातारी होती जी माझ्या स्वप्नात यायची. मी घाबरून मागे सरकलो. ती म्हातारी खिडकीतून दात विचकत हसत होती आणि आत येण्यासाठी प्रयत्न करत होती. मी मागे सरकत असताना कसल्या तरी वस्तूत माझा पाय अडकला आणि मी खाली पडलो. उठून बसलो तसं पुन्हा खिडकीकडे पाहिलं, पण आता तिथे कोणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी जवळच असलेल्या काली मातेच्या मंदिरात गेलो. मनात विचारांचं वादळ उठलं होतं. आत असलेल्या पूर्ण भक्तिभावाने मी देवीसमोर बसून मनात विचारलं, आई, हा छळ का सुरू आहे? मी काय पाप केलं की मला एक रात्रसुद्धा नीट झोप घेता येत नाहीये? हे भीतीदायक अनुभव का माझी पाठ सोडत नाहीत आई? मार्ग दाखव आई, मी खूप घाबरलोय. मनात शब्द उमटत होते आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. उत्तर मिळालं नाही. मी स्वतःला सावरलं आणि डोळे पुसून गपचूप घरी जायला निघालो. पण अचानक कोणीतरी आवाज देऊन मला थांबवलं. मी तिकडे बघितलं तर एक वयस्क बाबा झाडाखाली बसलेले मला दिसले. मी त्यांच्याकडे गेलो. तुला तिचं दर्शन करायचं आहे का? त्यांचा गंभीर ध्वनी उमटला. हो, मी म्हटलो. त्यानंतर काही क्षण त्या बाबांनी माझ्याकडे एकटक पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र तेज होतं.
जणू ते माझ्या चेहऱ्याकडे नाही तर माझ्या आत कुठेतरी डोकावत होते. दर्शनाची इच्छा प्रत्येकाला असते, ते शांतपणे म्हणाले. पण तिचं खरं रूप पाहायची तयारी फार थोड्यांकडे असते. तुझी खात्री आहे का की तुला जे दिसेल ते पाहून तू मागे फिरणार नाहीस? त्यांच्या प्रश्नाने माझ्या अंगावर पुन्हा काटा आला. मला सत्य जाणून घ्यायचे बाबा, मी कसा बसा म्हणालो. बाबांनी हळूच मान डोलावली. तू जे सुरू केलं होतं ते पूर्ण कर. देवी आई तुझ्यावर खूप जास्त चिडली आहे, तिची कृपा मिळव. आजपासूनच तुला या विधीला सुरुवात करावी लागेल. जर आजची अमावस्येची रात्र हातातून गेली तर तिचा कोप तुला आणि तुझ्या कुटुंबाला भस्म करून टाकेल. आधीच तू खूप उशीर केला आहेस. बाबांचा आवाज खोल आणि थरकाप उडवणारा होता. मी भीतीने थरथरत विचारलं, पण बाबा मी काय करू? मला यातलं काहीच ठाऊक नाही. बाबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगू लागले, ऐक, ही शमशानकाली साधना आहे, खेळ नाही. आज रात्री ठीक 11 वाजता तुला गावाबाहेरच्या त्या जुन्या शांत स्मशानात जावं लागेल. जाताना मागे वळून बघायचं नाही. सोबत काळे तीळ, मोहरीचं तेल आणि लाल कापड घेऊन जा. तिथे गेल्यावर दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं. भीतीचा एकही विचार मनात आणू नकोस, कारण तिथे अनेक अदृश्य शक्ती तुला घाबरवण्याचा प्रयत्न करतील. त्यांनी आपल्या झोळीतून एक काळ्या मण्यांची माळ काढली आणि माझ्या हातावर ठेवली. हा मंत्र घे. ह्रीं क्रीं क्रीं हुं हुं ह्लीं ह्लीं श्मशानकाली स्वाहा. पूर्ण 31 दिवस दर रात्री तुला या मंत्राचा जप करावा लागेल. जर तुझा नियम चुकला किंवा तू जागेवरून उठलास तर जे होईल त्याला फक्त तू जबाबदार असशील. लक्षात ठेव, ही साधना फक्त मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी आणि देवीला शांत करण्यासाठी आहे, कोणत्याही चुकीच्या उद्देशासाठी नाही. बाबांचे हे शब्द ऐकून माझ्या अंगावरचा काटा अजूनच तीव्र झाला. मला समजलं होतं की आता मागे फिरण्याचा कोणताही रस्ता उरलेला नव्हता. साधना सुरू झाल्यावर पहिल्या काही रात्री तुला तुझ्या अगदी जवळून कोणाचे तरी रडण्याचे, अट्टहास करण्याचे किंवा साकळ्या ओढण्याचे आवाज येतील. कधी कधी तुला असं वाटेल की कोणीतरी तुझ्या पाठीवर फुंकर घालतंय किंवा तुझ्या गळ्याभोवती हात फिरवतंय. पण लक्षात ठेव, ती केवळ तुझी परीक्षा असेल. तू जर डोळे उघडलेस किंवा मागे वळून पाहिलंस तर तुझा मानसिक तोल कायमचा जाईल. स्मशानात बसण्यापूर्वी तुला तुझ्या चाकूने स्वतःभोवती जमिनीवर एक गोल वर्तुळ आखावं लागेल. त्या वर्तुळाच्या आत जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत कोणतीही वाईट शक्ती तुला स्पर्श करू शकत नाहीत. पण जर भयापोटी तू त्या रेषेच्या बाहेर पाऊल टाकलास तर स्मशानातील अतृप्त आत्मे तुला जिवंत सोडणार नाहीत. या साधनेदरम्यान देवी तुझ्याकडून बळीची किंवा रक्ताची मागणी करू शकते, असा तुला भास होईल. पण तिथे स्वतःला इजा करून रक्त वाहू देऊ नकोस. तुझा दृढ निश्चय आणि भीतीचा त्याग हाच देवीसाठी सर्वात मोठा बळी आहे. तिथे जळणारी चिता अचानक भडकेल किंवा विझेल, पण तुझं लक्ष फक्त मंत्रांवर असायला हवं. जसा जसा तुझा मंत्र खोल जाईल तसा तसा तिथे तीव्र कुजलेला वास येऊ लागेल. स्मशानातील पिशाच, डाकिनी आणि शाकिनी तुझ्या अगदी जवळ येऊन बसतील. तुला त्यांच्या लाळेचा आणि रक्ताचा वास येईल. ते तुला विधिभ्रष्ट करण्यासाठी तुझ्या अंगावर विष्ठा किंवा रक्त फेकण्याचा आभास करतील. जर तू थुंकलास किंवा स्वतःला स्वच्छ करण्याचा प्रयत्न केलास तर साधना तिथेच खंडित होऊन ते पिशाच तुला जिवंत खाऊन टाकतील. शेवटच्या रात्री म्हणजेच 31व्या दिवशी तुझी स्वतःची सावली तुझ्यापासून वेगळी होऊन तुझ्यासमोर उभी टाकेल, असा तुला भास होऊ शकतो. ती सावली तुला त्या विधीपासून रोखण्यासाठी तुझ्या अत्यंत प्रिय व्यक्तीचा आवाज काढून तुला हाक मारेल. जर तू त्या आवाजाला भुललास तर तू देवीच्या क्रोधाचा बळी ठरशील. बाबा थांबले. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून शेवटचा इशारा दिला. तिथे काहीही दिसलं तरी तुझी जीभ टाळूला लागलेली असावी आणि मंत्र थांबता कामा नये. जर तू हे सहन केलंस तरच देवी प्रसन्न होईल, अन्यथा. बाबांचा आवाज तिथेच थांबला. मी घरी आलो आणि विचारात मग्न झालो. खरंच ही साधना करणं माझ्यासाठी गरजेचं होतं का? ते लहानपणी भेटलेले बाबा म्हटले होते की मागील जन्मात मी असं काहीतरी सुरू केलं होतं ज्यामुळे मी असा विचित्र वागत होतो. हे प्रत्येक रात्री होणारे भास, नेहमीच वाटणारी भीती, पण त्यासोबतच काली मातेचं एक अनामिक आकर्षण मला काय सुचवत होतं. पण प्रश्न हा होता की आईला कसं समजवायचं, कारण पुढील 31 रात्री मी घराबाहेर तिला न सांगता जाऊ शकणार नव्हतो. मी संपूर्ण संध्याकाळ विचार करत बसलो. आईला जर खरं सांगितलं तर ती मला घराबाहेर पावलंही टाकू देणार नव्हती, पण तिच्यापासून खोटं बोलायची माझी इच्छा नव्हती. 3 सांजेच्या वेळी आई देवघरात दिवा लावत बसली होती. मी तिच्याजवळ जाऊन बसलो. आई, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. माझ्या आवाजातील गंभीरपणा ऐकून ती लगेच सावध झाली. काय झालं रे? मी काही क्षण शांत बसलो.
आई, तुला माहिती आहे ना, लहानपणापासून मला हे विचित्र अनुभव येतात. तिच्या चेहऱ्यावरची चिंता लगेच वाढली. हो, पण पुन्हा काही दिसलं का? मी हळूहळू मान डोलावली. त्या क्षणी तिचे डोळे पाणावले. म्हणूनच तर मी नेहमी म्हणते, एकटं राहू नकोस, देवाचं नाव घेत जा. मी तिचा हात हातात घेतला. आई, मी घाबरलोय, पण आयुष्यभर असंच घाबरत राहायचं नाही. मला या सगळ्यांचं उत्तर शोधायचं आहे. ती काही बोलली नाही. काही क्षणानंतर ती हळू आवाजात म्हणाली, राजेश, मला एक गोष्ट सांग. तुला खरंच असं वाटतं का की यामागे काही कारण आहे? हो आई. आणि ते शोधल्याशिवाय तुला शांतता मिळणार नाही? नाही. आई बराच वेळ माझ्याकडे पाहत राहिली. मी तिला मंदिरातील बाबांनी सांगितलेली सारी हकीकत सांगितली. मी बोलत असताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव सतत बदलत होते. कधी भीती, कधी काळजी, तर कधी अविश्वास. सगळं ऐकून झाल्यावर ती बराच वेळ शांत बसली. राजेश, मला त्या बाबांचं खरं खोटं माहीत नाही, पण एक आई म्हणून मला एवढंच माहीत आहे की मी तुला कोणत्याही संकटात ढकलू शकत नाही. ती शेवटी म्हणाली, मला माहीत आहे आई. मग तू तिथे जाण्याचा विचार डोक्यातून काढून टाक. हे ऐकताच माझं हृदय खाली बसलं. पण आई. नाही. तिचा आवाज अचानक कडक झाला. लहानपणापासून मी तुला प्रत्येक रात्री तडफडताना पाहिलं आहे. आता पुन्हा तुला अशा कुठल्या भयानक गोष्टीत अडकू द्यायचं नाही. मी काहीच बोललो नाही. त्या रात्री जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत आलो. बाहेर पाऊस सुरू होता. विजांच्या कडकडाटामुळे खिडकीच्या काचा थरथरत होत्या. मी अंथरुणावरून पडून छताकडे पाहत होतो. अचानक आईच्या ओरडण्याचा आवाज आला. मी धावत हॉलमध्ये गेलो. आई देवघरासमोर उभी होती. तिचे हात थरथरत होते. काय झालं? मी विचारलं. तिने काही न बोलता भिंतीकडे बोट दाखवलं. मी तिकडे पाहिलं आणि माझा श्वासच अडकला. देवघरात ठेवलेला तेलाचा दिवा स्वतःहून विझला होता. घरात वाऱ्याचा लवलेशही नव्हता. तरीही ज्योत एका क्षणात गायब झाली होती. पण त्याहून भयानक गोष्ट दुसरीच होती. दिव्याच्या बाजूला अगरबत्तीच्या साचलेल्या राखेवर कोणीतरी बोटाने काहीतरी लिहिलेलं होतं. राखेवर स्पष्ट अक्षरात एकच शब्द उमटला होता, उशीर झालाय. आईचे डोळे भीतीने विस्फारले. राजेश, हे तू केलंस का? नाही आई. माझा आवाजही थरथरत होता. आम्ही दोघे त्या शब्दाकडे पाहत उभे होतो. शेवटी आईलाही समजलंच की माझी साधना किती गरजेची होती. आईने मला जाण्याची परवानगी दिली, पण त्यासोबतच ती म्हटली, राजेश, मला वचन दे, कितीही मोठं संकट आलं तरी स्वतःला इजा करून घेणार नाहीस, आणि काहीही झालं तरी मला सोडून जाणार नाहीस. माझे डोळे भरून आले. वचन देतो आई. तिने देवघरातल्या देव्हाऱ्यात ठेवलेला लाल धागा काढला आणि माझ्या मनगटावर बांधला. मला या गोष्टी समजत नाहीत रे, पण आई म्हणून एवढंच सांगू शकते. ती थोडी थांबली. जर तुझा मार्ग खरा असेल तर देवी तुझं रक्षण करेल. आईच्या त्या शब्दांनी माझ्या काळजात एक नवी हिंमत फुंकली. तिची ममता आणि तिचा माझ्यावर असलेला अढळ विश्वास हेच आता माझं सर्वात मोठं कवच होतं. मी डोळे पुसले आणि मनाशी पक्का निश्चय केला, आता मागे हटायचं नाही. मी बाबांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची यादी मनात पक्की केली होती आणि दुपारच्या वेळेस बाजारात जाऊन कोणाच्याही नजरेत न येता ते सारं साहित्य एका काळ्या पिशवीत गोळा करून आणलं होतं. काळे तीळ आणि काळी मोहरी, मोहरीचे तेल, पंती, रक्तचंदनाची माळ, 1.25 मीटर लाल आणि काळे कापड, चाकू, कापूर आणि धूर होणारे सुगंधी धूप. हे सगळं साहित्य पाहत असतानाच बाहेर अंधार गडद होत चालला होता. घड्याळाचा टिकटिक आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता. रात्रीचे 10:30 होत आले होते. स्मशानात जाण्याची वेळ जवळ आली होती. वारा वेगाने वाहू लागला होता आणि खिडकीचे पडदे थरथरत होते. जणू काही काळोख मला बाहेर येण्यासाठी हाका मारत होता. आता जाणे अटळ होते. मी आईचा पाया पडून निघालो आणि काही मिनिटातच गावाच्या टोकाला असलेल्या स्मशानासमोर आलो. मी त्या स्मशानाच्या गंजलेल्या लोखंडी वेशीपाशी थांबलो. पण समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण घोर अंधारात स्मशानाच्या अगदी मध्यभागी एक चिता पेटलेली होती. तिच्या लाल पिवळ्या ज्वाळा रात्रीच्या काळ्या कुट्टा आकाशाला चाटत होत्या. लाकडांच्या जळण्याचा आवाज त्या शांततेत स्पष्ट ऐकू येत होता. मी कसाबसा स्वतःला सावरत चितेच्या दिशेने पाऊल टाकलं. प्रत्येक पावलासोबत हवेतील उष्णता आणि तो कुजलेला वास वाढत होता. मी चितेच्या अगदी जवळ पोहोचलो. चितेची आग आता माझ्या चेहऱ्यावर नाचत होती, अंगाला चटके देत होती. तिची ती धग माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे जात होती. पण मागे फिरण्याचा कोणताही रस्ता उरलेला नव्हता. मी एकटा होतो, पूर्णपणे एकटा. या भयान शांततेत आणि आगीच्या तांडवात साथ द्यायला इथे माझ्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं.
मी खाली वाकलो आणि खांद्यावरची ती काळी पिशवी जमिनीवर ठेवली. जमिनीवरची गरम राख माझ्या तळपायांना पोळत होती, पण मी त्या वेदनेकडे दुर्लक्ष केलं. पिशवीतून तो लोखंडी सुरा बाहेर काढताना माझा हात थरथरत होता. मी कसाबसा स्वतःला सावरलं, गुडघ्यावर बसलो आणि त्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे सुऱ्याचं टोक जमिनीवर रोखलं. कर्कश सुरा त्या खडकाळ आणि राखेने भरलेल्या जमिनीवर घासताना एक भयानक आवाज झाला. मी स्वतःभोवती एक मोठं गोल वर्तुळ आखायला सुरुवात केली. माझं सुरक्षा चक्र. ते वर्तुळ पूर्ण होताच मी त्या आतल्या जागेत लाल आणि काळ्या रंगाचं कापड पसरवलं आणि त्यावर दक्षिण दिशेला तोंड करून मांडी मारून बसलो. समोर पंती ठेवून त्यात मोहरीचं तेल ओतलं आणि कापूर पेटवून दिवा प्रज्वलित केला. चितेच्या अकराळ विकराळ ज्वालांसमोर तो छोटासा दिवा अगदी क्षुल्लक वाटत होता, पण ते माझं एकमेव कवच होतं. मी माझे डोळे घट्ट मिटवून घेतले. दोन्ही हातांनी रक्तचंदनाची माळ पकडली. माझ्या छातीची धडधड इतकी वाढली होती की तिचा आवाज मला स्वतःला ऐकू येत होता. मी एक मोठा श्वास घेतला. मनातील सर्व भीती एका कोपऱ्यात ढकलली आणि जीभ टाळूला लावून पहिला मंत्र अत्यंत धीरगंभीर आवाजात उच्चारला. ह्रीं क्रीं क्रीं हुं ह्लीं ह्लीं श्मशानकाली स्वाहा. पहिला मंत्र हवेत विरघळला आणि चमत्कारिकरित्या तोपर्यंत वेगाने वाहणारा वारा एका क्षणात थांबला. संपूर्ण स्मशानात एक अशी सुन्न करणारी शांतता पसरली जी फक्त वादळापूर्वी असते. चितेची आग अजूनही जळत होती, पण तिचा तडतड होणारा आवाज आता पूर्णपणे बंद झाला होता. ती आग आता निसर्गाच्या नियमांविरुद्ध अगदी शांतपणे पण प्रचंड वेगाने वर उठत होती. 1 तास उलटला, 2 तास उलटले. माझ्या हातातील जपमाळ सतत फिरत होती. प्रत्येक मंत्रासोबत माझी एकाग्रता अधिक तीव्र होत चालली होती. सुरुवातीला जाणवणारी ती भीती, तो हाडांचा कटकट येणारा आवाज आणि पाठीमागची ती थंड फुंकर, सारं काही हळूहळू ओसरत गेलं. रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला. स्मशानातील ती जळती चिता आता संतपणे विझू लागली होती. तिचा लाल भडक रंग जाऊन तिथे पांढरी काळी राख उरली होती. हवेतील ती उष्णता कमी झाली आणि तिची जागा स्मशानाच्या नेहमीच्या हाडे गोठवणाऱ्या थंडीने घेतली. माझे पाय बधीर झाले होते. पाठीत कळा येत होत्या, पण बाबांनी दिलेला शब्द आणि आईचा चेहरा डोळ्यांसमोर ठेवून मी माझी मुद्रा ढळू दिली नाही. 3 तास, 4 तास, पहाटेचे 4 वाजून गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाबांनी सांगितल्याप्रमाणे किंवा माझ्या मनात भीती होती त्याप्रमाणे पहिल्या दिवशी पुढे काहीच अघटित घडलं नाही. ना कोणतं पिशाच समोर आलं, ना देवीने रक्ताची मागणी केली, ना त्या चितेतून कोणी उठून बसलं. संपूर्ण स्मशानभूमी एका गूढ आणि निर्जीव शांततेत बुडून गेली होती. फक्त समोर लावलेली ती मोहरीच्या तेलाची पंती शांतपणे जळत होती, जी माझ्या सुरक्षा चक्राचं रक्षण करत होती. पहाटेची हलकी गार हवा सुटली आणि दूरवर कुठेतरी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. अंधाराचे साम्राज्य संपवून प्रकाशाची पहिली किरण आकाशात उमटू लागली होती. 6 तासांचा तो मानसिक संघर्ष आता थांबला होता. माझी पहिली रात्र पूर्णपणे शांततेत पार पडली होती. मी मनोमन देवी कालीचे आभार मानले, डोळे उघडले आणि आसन सोडलं. सुरक्षा चक्राच्या बाहेर पाऊल टाकताच मला जाणवलं की जरी आज काही घडलं नसलं तरी ही फक्त वादळापूर्वीची शांतता आहे. साधनेचे अजून 30 दिवस बाकी होते आणि खऱ्या परीक्षा अजून पुढे वाट पाहत होत्या. सकाळी मी घरी परतलो. स्वच्छ आंघोळ करून देवपूजा केली. आईचा पाया पडलो आणि काली मातेच्या मंदिरात गेलो. मी देवीला माझे रक्षण करण्यासाठी मनोमन आभार मानले. आता लवकरच देवी मला दर्शन देईल या विचाराने मन प्रफुल्लित झाले. एका कोपऱ्यात बसून एकटक मी देवीच्या चेहऱ्याकडे बघत होतो आणि नकळत माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. मनात एक शांतता आणि पूर्णता जाणवत होती. असं वाटलं की खूप जुनं ज्यासाठी मी बनलो आहे ते काम मी सुरू केलं होतं, ज्यामुळे माझ्या अंतरात्म्याला सुद्धा कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होतं. घरी येऊन मी दिवसभर आराम केला, कारण मला माहीत होतं की आता पुढील 30 रात्री माझ्यासाठी सोप्या खासच नव्हत्या. रात्रीचे 11:15 वाजले होते. मी माझ्या काळ्या पिशवीसह जसा स्मशानाजवळ पोहोचलो तसा मला दुरूनच लोकांच्या रडण्याचा आणि कुजबुजण्याचा आवाज आला. वेशीच्या आत पाऊल टाकताच पाहिलं तर तिथे नुकताच एक नवीन मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आला होता. गावातील काही मोजके लोक तिथे लाकडं रचत होते. एका कोपऱ्यात त्या प्रेताच्या नातेवाईकांचा रडण्याचा काळीज पिळवटून टाकणारा आवाज घुमत होता. माझं काळीज धडधडू लागलं. बाबांनी सांगितलं होतं की ही साधना पूर्ण एकांतात आणि स्मशानातच करायची असते, पण आज तर तिथे जिवंत माणसं होती आणि एका ताज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू होते. तंत्रसाधनेच्या नियमानुसार ताज्या मृतदेहाभोवती स्मशानातील सर्वात शक्तिशाली आणि भुकेले तृप्त अतृप्त आत्मे गोळा होतात. परिस्थिती आधीपेक्षा 1000 पटीने गंभीर झाली होती. मी एका मोठ्या झाडाच्या आडोशाला उभा राहून विधी संपण्याची वाट पाहू लागलो. रात्रीचे ठीक 11 वाजले.
अंत्यसंस्कार उरकून गावातील लोक जड पावलांनी स्मशानातून बाहेर पडू लागले. जाताना त्यांनी माझ्याकडे पाहिलं नाही, कारण अंधार खूप गडद होता. आता स्मशानात फक्त मी होतो आणि माझ्यासमोर ती नुकतीच पेटवलेली नवीन चिता दिसत होती. त्या ताज्या मृतदेहाच्या जळण्याचा आणि मांसाचा एक उग्र न सहन होणारा वास संपूर्ण हवेत पसरला होता. त्या वासाने माझे डोके चक्रावून गेले आणि उलट्या व्हायची वेळ आली. मला थांबून चालणार नाही, आज दुसरी रात्र आहे. मी स्वतःला बजावलं. मी धाडस करून त्या जळत्या चितेच्या जवळ गेलो. कालच्यापेक्षा आजची आग खूप जास्त मोठी आणि उग्र होती. मी थरथरत्या हाताने पिशवीतून तो लोखंडी सुरा काढला आणि त्या ताज्या चितेच्या उष्णतेतच स्वतःभोवती सुरक्षा कवच असलेली कार रेषा आखली. काळे कापड पसरून मी दक्षिण दिशेला तोंड करून बसलो. मातीची पंती पेटवली आणि रक्तचंदनाची माळ हातात घेऊन डोळे घट्ट मिटले. मंत्राचा पहिला उच्चार होताच त्या ताज्या चितेतून लाकडं तडकण्याचा प्रचंड मोठा आवाज झाला. काल रात्री जी आग निसर्गाच्या नियमाविरुद्ध शांत होती, आज ती आग प्रचंड हिंस्त्र झाली होती. मला जाणवू लागलं की त्या ताज्या मृतदेहाच्या ऊर्जेमुळे आजूबाजूच्या अंधारातील अदृश्य शक्ती कमालीच्या सक्रिय झाल्या आहेत. माझा तिसरा मंत्र सुरू असतानाच त्या जळत्या चितेच्या आतून कोणाचा तरी वेदनादायी ओरडण्याचा आवाज आला. जणू काही तो मृतदेह जिवंत होऊन आगीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत होता. त्या जळत्या चितेच्या आतून आलेला तो वेदनादायी आवाज ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी डोळे घट्ट मिटून धरले होते, पण माझ्या कानांवर पडणारे आवाज मला आतून पोखरत होते. अचानक लाकडं सरकण्याचा आणि एकमेकांवर आदळण्याचा एक मोठा आवाज झाला. चितेची ती पेटलेली लाकडं बाजूला पडू लागली. आगीच्या ज्वाळा अधिकच भडकल्या आणि त्याच वेळी ती चिता वेगाने हलू लागली. जणू काही त्या चितेच्या ढिगाऱ्याखाली दाबलेलं वादळ अचानक बाहेर पडायला पाहत होतं. मी मंत्रांचा वेग वाढवला. माझा आवाज थरथरत होता, घसा सुकला होता आणि नेमकं त्याच क्षणी तो सर्वात भयानक प्रसंग घडला. लाकडांचा आणि राखेचा एक मोठा ढिगारा बाजूला सारत तो अर्धवट जळालेला शव, तो मृतदेह त्या जळत्या चितेवर सरळ उठून बसला. माझ्या डोळ्यांसमोर संपूर्ण अंधार दाटून आला. मी डोळे मिटलेले असूनही मला त्या शवाची सावली आगीच्या प्रकाशात माझ्या सुरक्षा चक्राच्या अगदी समोर नाचताना दिसत होती. त्या शवाच्या शरीराला लागलेली आग अजूनही जळत होती. मानवी मांस जळण्याचा तो उग्र आणि कुजलेला वास इतका तीव्र झाला होता की मला श्वास घेणंही कठीण झालं होतं. का आलास इथे? तू मला जळू का देत नाहीस? अचानक त्या शवाच्या तोंडातून एक अतिशय घुगरा, खोल आणि भयानक आवाज स्मशानात घुमला. तो आवाज थेट माझ्या कानांवर आदळत नव्हता, तर तो माझ्या डोक्यात आणि आत्म्यात घुमत होता. बाबांनी पहिल्याच दिवशी दिलेला तो सर्वात गडद नियम मला आठवला. साधनेदरम्यान मृतदेह उठून बसेल, तुझ्या भूतकाळातील चुका काढेल, तुला आत्महत्येसाठी प्रवृत्त करेल, पण जर तू त्याच्या डोळ्यात पाहिलंस तर तुझा आत्मा तिथे जळकेल. तो शव आता चितेवरून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे जळणारे पाय जमिनीवर पडल्याचा आवाज आला. तो हळूहळू माझ्या सुरक्षा चक्राच्या दिशेने सरकू लागला. त्याच्या शरीरातील उष्णता आणि त्या जळणाऱ्या मांसाची धग माझ्या चेहऱ्याला पोळू लागली होती. तो माझ्या इतक्या जवळ होता की जर मी हात पुढे केला असता तर त्याला स्पर्श झाला असता. डोळे उघड, बघ माझ्याकडे, मी कोण आहे? ओळखला नाहीस का? तो शव माझ्या सुरक्षा चक्राच्या अगदी रेषेवर येऊन थांबला आणि त्याने माझ्या ओळखीच्याच एका व्यक्तीच्या आवाजात मला हाक मारली. राजेश. माझी जीभ टाळूला चिकटली होती. डोळे उघडण्याचा आणि तिथून पळून जाण्याचा तीव्र मोह मनाला होत होता, पण मला ठाऊक होतं जर मी एक पाऊल जरी त्या सुरक्षा रेषेच्या बाहेर टाकलं किंवा डोळे उघडले तर हा जळता मृतदेह माझा ताबा घेईल आणि माझं अस्तित्व कायमचं संपवून टाकेल. मी दोन्ही हातांनी रक्तचंदनाची माळ घट्ट आवळली. नखांची टोकं हाताच्या तळव्यावर रुतली आणि मनातल्या मनात देविकालीचे स्मरण करत मंत्रांचा जप सुरूच ठेवला. तो जळता शव सुरक्षा चक्राच्या रेषेवर थांबला. त्याचा श्वास एखाद्या तापलेल्या भट्टीसारखा वाजत होता. जेव्हा त्याला समजलं की मी डोळे उघडत नाहीये आणि मंत्र थांबवत नाहीये तेव्हा तो क्रोधाने अकराळ विक्राळपणे किंचाळला. तो आवाज इतका भयानक होता की माझ्या कानाचे पडदे फाटतात की काय असं वाटलं. अचानक त्याने स्वतःच्या अंगावर जळत असलेलं एक मोठं लाकूड उचललं आणि पूर्ण ताकदीने माझ्या दिशेने फेकलं. ते जळतं लाकूड माझ्या दिशेने आलं. मी भीतीने डोळे उघडणारच होतो, पण विधीचा नियम आठवून मी डोळे घट्ट मिटून धरले. ते लाकूड जसं माझ्या सुरक्षा चक्राच्या रेषेपाशी आलं तसं हवेत एक वीज कडाडल्यासारखा आवाज झाला. सूर्याने आखलेली ती कार रेषा जिवंत झाली होती. त्या रेषेला आदळताच ते जळतं लाकूड एका क्षणात कोळसा होऊन बाहेरच पडलं.
पण तो शव थांबणारा नव्हता. तो आणखीनच हिंस्त्र झाला. त्याने चितेमधील लाल भडक अंगारी आणि ती जळती गरम राख दोन्ही हातांनी गोळा केली आणि माझ्या अंगावर फेकायला सुरुवात केली. घे ही तुझीच राख आहे. तू आज इथेच मरणार. तो घुगऱ्या आवाजात ओरडत होता. जरी सुरक्षा चक्रामुळे ती मोठी लाकडं आत येत नव्हती तरी त्या गरम राखेचे काही सूक्ष्म कण आणि प्रचंड उष्णता माझ्या चेहऱ्यावर, हातावर येऊन पडू लागले. माझा चेहरा पोळू लागला. कपड्यांना किरकोळ चटके बसू लागले. वेदनेने माझ्या डोळ्यातून पाणी आलं. मंत्रांचा उच्चार करताना माझा आवाज अडखळू लागला. ह्रीं क्रीं क्रीं हुं लीं लीं श्मशानकाली स्वाहा. तुझा मंत्र थांबव. डोळे उघड. तो शव आता सुरक्षा चक्राच्या रेषेवर आपले जळते हात आपटत होता. तो रेषेच्या आत येऊ शकत नव्हता, पण त्याच्या सततच्या आघातांमुळे जमिनीवर लावलेली ती मोहरीची तेलाची पंती थरथरायला लागली होती. तिचा प्रकाश कमी जास्त होत होता. जर ती पंती विझली तर सुरक्षा चक्र क्षणात नष्ट होणार होतं. माझं अख्खं शरीर घामाने आणि वेदनेने थरथरत होतं. पण मला समजलं होतं की हाच तो क्षण आहे जिथे माझी खरी परीक्षा आहे. मी माझ्या शरीराच्या वेदनेकडे दुर्लक्ष केलं. मी मनाशी ठरवलं, जर आज मरणारच असेल तर देवीच्या चरणी मंत्र म्हणत मरेल, पण या पिशाच्या समोर हरणार नाही. मी दोन्ही हातांनी रक्तचंदनाची माळ इतकी घट्ट आवळली की माझ्या बोटांमधून रक्त येण्याची वेळ आली. मी माझी पूर्ण आत्मशक्ती गोळा केली आणि आधीपेक्षाही मोठ्या आणि धीरगंभीर आवाजात मंत्रांचा जप सुरू ठेवला. माझ्या शरीराची आणि मनाची जणू अंतिम परीक्षा सुरू होती. तो जळता शव अजूनही सुरक्षा चक्राच्या सीमेवर आघातांवर आघात करत होता. राखेचे गरम कण माझ्या त्वचेला पोळत होते, पण माझा निश्चय ढळला नाही. कालचक्राची गती थांबत नाही. अखेर रात्रीचा तो सर्वात भयानक आणि गळत काळ संपुष्टात येऊ लागला. पूर्वेच्या आकाशात अंधाराची भिंत हळूहळू विरघळू लागली. घड्याळात पहाटेचे 5 वाजले. त्याच क्षणी दूरवर कुठेतरी एका कोंबड्याने दिलेली पहिली बांग स्मशानातील त्या भयानक शांततेला छेदून गेली. आकाशात प्रकाशाचं पहिलं किरण उमटलं. त्या कोवळ्या प्रकाशाची एक बारीकशी रेघ जशी त्या शवाच्या जळत्या शरीरावर पडली तसा त्या शवाच्या तोंडातून एक काळीज गोठवणारा वेदनादायी चित्कार बाहेर पडला. तो आवाज माणसाचा नव्हता, तर त्या मृतदेहाचा ताबा घेतलेल्या एका अत्यंत क्रूर आणि अघोरी शक्तीची ती शेवटची किंकाळी होती. आज तू जिंकलास, पण लक्षात ठेव 29 दिवस अजून बाकी आहेत. तो घोगरा आवाज हवेत विरघळला आणि बघता बघता तो 9 फूट उंच जळणारा आणि तांडव करणारा शव जागच्या जागी कोसळला. जणू काही एखादा वाळूचा किल्ला कोसळावा तसा तो मृतदेह क्षणार्धात एका ढिगाऱ्यात रूपांतरित झाला आणि संपूर्णपणे शांत होऊन केवळ पांढऱ्या काळ्या राखेत बदलला. त्या ताज्या चितेची ती आग एका सेकंदात पूर्णपणे विझून गेली. स्मशानातील त्या भयान काळ्या रात्रीचा थरार संपवून मी जसा गावाच्या वेशीपाशी आलो तसा सकाळचा कोवळा सोनेरी प्रकाश चहूबाजूंनी पसरत होता. हवेत एक पवित्र गारवा होता. माझे पाय थकले होते. अंगावर राखेचे कण होते आणि मन रात्रीच्या त्या भयान आठवणींनी पुरतं पोळलं होतं. अशा स्थितीत माझे पाय घराकडे नाही तर गावाच्या कोपऱ्यात असलेल्या आई कालीच्या जुन्या आणि शांत मंदिराकडे वळले. त्या सकाळी मंदिरात अजिबात गर्दी नव्हती. फक्त गाभाऱ्यात शांतपणे जळणाऱ्या समईचा मंद प्रकाश आणि मंद सुटलेला कापूर धुपाचा सुवास वातावरणात तरंगत होता. मी मंदिराच्या पायऱ्या चढलो आणि गाभाऱ्यासमोर येऊन थांबलो. समोर गर्द काळोख्या पाषाणात घडवलेली पण तितकीच करुणाभास असणारी आई कालीची भव्य मूर्ती उभी होती. तिच्या गळ्यातील लाल फुलांची माळ आणि डोळ्यातील ती अथांग शांतता पाहून रात्रीचा तो सगळा ताण, ती भीती एका क्षणात विथळली. मला देवीच्या दर्शनाची इतकी तीव्र ओढ लागली होती की जणू एखादे लहान मूल हरवल्यानंतर आपल्या आईच्या कुशीत परततं. माझ्या पायातली ताकद संपली आणि मी थेट तिथल्या थंड परशीवर गुडघ्यांवर कोसळलो. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो निव्वळ भीतीचा रडण्याचा आवाज नव्हता, तर तो एक प्रचंड भावनिक उद्रेक होता. मी दोन्ही हातांनी माझं तोंड झाकलं, पण माझ्या हुंदक्यांचा आवाज त्या शांत मंदिरात घुमल्याशिवाय राहिला नाही. आई, माझ्या कंठातून कसा बसा एक शब्द बाहेर पडला. मी खूप घाबरलो होतो आई. रात्री तो काळोख, तो शव, तो मृत्यू माझ्या अगदी जवळ आला होता. मला वाटलं मी तुला पुन्हा कधीच पाहू शकणार नाही. मी देवीच्या मूर्तीकडे पाहत राहिलो. अश्रूंमुळे तिची मूर्ती मला अंधुक दिसत होती, पण माझ्या अंतर्मनाला जाणवत होतं की देवी आई रागावलेली नाही. तिच्या त्या उग्र रूपातही आज मला केवळ एक परम शांतता आणि वात्सल्य दिसत होतं. जणू काही ती मला सांगत होती, घाबरू नकोस, मी तिथेही तुझ्या सोबतच होते. मी माझं कपाळ गाभाऱ्याच्या उंबरठ्यावर ठेवलं आणि ढसाढसा रडू लागलो.
माझे अश्रू त्या मंदिराच्या पवित्र जमिनीला भिजवत होते. जितकं मी रडत होतो तितकं माझ्या मनावरचं ते भयानक ओझं हलकं होत होतं. त्या शांत मंदिरात देवीच्या चरणाशी मला जे रक्षण आणि जी शांतता मिळाली ती जगात कुठेच मिळणं शक्य नव्हतं. बऱ्याच वेळानंतर मी डोकं वर उचललं. माझ्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक वेगळंच तेज आणि पुढच्या रात्रींशी लढण्याची एक नवी आध्यात्मिक हिंमत होती. मंदिरातून बाहेर पडलो तेव्हा माझं मन खूप शांत झालं होतं, पण शरीरातली ताकद जणू पूर्णपणे संपली होती. मी जड पावलांनी घराच्या दिशेने निघालो. गावातील रस्ते आता सकाळच्या उजेडात गजबजायला सुरुवात झाली होती, पण माझं लक्ष कशावरच नव्हतं. मी जसा घराच्या दारात पोहोचलो तसं पाहिलं की आई दारातच उभी होती. तिचे डोळे सुजलेले होते आणि चेहरा भीतीने पांढरा पडला होता. रात्री ती एका क्षणासाठी झोपली नव्हती, हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. ती देवापाशी अखंड दिवा लावून माझीच वाट पाहत बसली असावी. मला दारात आलेलं पाहताच तिच्या जीवात जीव आला. तिच्या हातातील पाण्याची घागर तशीच जमिनीवर पडली आणि तिने धावत येऊन मला घट्ट मिठी मारली. ती मिठी इतकी घट्ट आणि उबदार होती की रात्रीच्या त्या स्मशानातील हाडे गोठवणारी थंडी एका क्षणात पळून गेली. आईने माझं डोकं तिच्या छातीशी दाबलं आणि ती ढसाढसा रडू लागली. तिच्या अश्रूचे गरम थेंब माझ्या पाठीवर पडत होते. आईचा आवाज रडण्यामुळे थरथरत होता. ती वारंवार माझ्या चेहऱ्यावरून, माझ्या हातावरून हात फिरवून पाहत होती, जणू तिला खात्री करून घ्यायची होती की तिचा मुलगा जिवंत आणि सुरक्षित आहे. आई, मी ठीक आहे ग, बघ मी परत आलो, मी कसाबसा म्हणालो, पण माझा आई कंठ दाटून आला होता. तिने माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं. स्मशानातील त्या राखेचे आणि धुळीचे कण अजूनही माझ्या कपाळावर आणि गालावर होते. माझ्या कपड्यांना त्या जळत्या चितेचा उग्र वास येत होता. तो वास ओळखून आईच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिने मला आणखीनच स्वतःजवळ ओढलं. रात्री ठीक 12:30 वाजता मला अचानक खूप भीती वाटू लागली होती रे. घराबाहेर वाऱ्याचा भयंकर आवाज येत होता आणि कुत्री रडत होती. मला असं वाटलं की कोणाचा तरी अकरा विक्रा आवाज मला खोलीत ऐकू येतोय. मी फक्त डोळे मिटून देवी आईकडे तुझ्या प्राणाची भीक मागत होते. मला वाटलं मी तुला गमावून बसले की काय. आई माझे डोळे पुसत म्हणाले. आईचं ते प्रेम आणि तिची माझ्यासाठी चाललेली धडपड पाहून माझ्या डोळ्यातून पुन्हा पाणी आलं. मुलाला वाचवण्यासाठी तिने स्वतःच्या काळजावर दगड ठेवून मला त्या काळोखात पाठवलं होतं. त्या माझ्या आईच्या डोळ्यातील अश्रू मला सहन होत नव्हते. आई, घाबरू नकोस, आज सकाळी मी देवीच्या मंदिरात गेलो होतो. देवी आईने माझं रक्षण केलंय. जोपर्यंत तुझा आशीर्वाद आणि देवीची कृपा माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला काहीच होणार नाही. मी तिचे हात हातात घेत तिला धीर दिला. काही दिवस सरसर निघून जातात. बघता बघता साधना तिचे रंग बदलू लागते. प्रत्येक रात्रीचा थरार, ते भयानक भास आणि पिशाच्यांचे हल्ले मी केवळ देवीच्या नामस्मरणावर आणि आईच्या आशीर्वादावर सहन करत होतो. माझ्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. डोळे रात्रीच्या जागरणामुळे खोल गेले होते, पण मनातील जिद्द कायम होती आणि अखेर ती 15वी रात्र उजाडते. रात्रीचे 2 वाजून गेले होते. स्मशानात नेहमीसारखाच घोर अंधार आणि हाडे गोठवणारी शांतता होती. मी माझ्या सुरक्षा चक्राच्या आत डोळे मिटून मंत्रांचा तीव्र जप करत होतो. अचानक वातावरणातील तो कुजलेला, जळलेल्या मांसाचा वास नाहीसा झाला. त्याच्या जागी एक अत्यंत दुर्मिळ आणि मोहक अशा पारिजातकाच्या सुवासाने घेतली. गार सुटलेला वारा अचानक एखाद्या सुगंध झुळकीसारखा अंगाला स्पर्श करून गेला. मला जाणवलं की काहीतरी वेगळं घडतंय. मी मंत्र थांबवला नाही, पण माझे कान अधिक तीक्ष्ण झाले. त्या घोर स्मशानात जिथे फक्त मृत्यूचं तांडव चालत होतं, तिथे आता पैंजणांचा अतिशय मधुर आणि नाजूक आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज माझ्या सुरक्षा चक्राच्या अगदी जवळ येऊन थांबला. यौवनातील एका सुंदर स्त्रीच्या हसण्याचा मधुर आवाज त्या शांततेत घुमला. मी माझे डोळे घट्ट मिटून घेतले होते, पण त्या आवाजाची भुरळ माझ्या मनाचा ताबा घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. त्या घोर स्मशानातल्या काळोखाला चिरत तिचा तो मधाळ, संमोहित करणारा आवाज पुन्हा माझ्या कानावर पडला. राजेश, अरे उघड ना डोळे, बघ कोण आलंय तुझ्यासाठी. का स्वतःला या धगधगत्या चितांच्या आगीत होरपळून घेतोयस? त्या रुंद माळा परिधान केलेल्या, हातात खड्ग घेतलेल्या भयानक कालिका देवीची आराधना करून तुला काय मिळणार? ती तुला फक्त रक्त, अश्रू आणि हा मरणप्राय त्रास देईल. सोड हे सगळं. फक्त एकदाच डोळे उघडून माझ्याकडे बघ. तिने एक पाऊल अजून जवळ टाकले. तिच्या पैंजणांचा नाजूक आवाज माझ्या सुरक्षा चक्राच्या अगदी रेषेवर येऊन थांबला.
हवेतला पारिजातकाचा सुवास इतका तीव्र झाला की माझा श्वास कोंडू लागला. माझे मन वेगाने विचलित होत होते. एका क्षणासाठी मला वाटले की फक्त एक छोटासा कटाक्ष टाकून बघावे की समोर नक्की कोण आहे. फक्त एकदाच डोळे उघड राजेश. मी केवळ आणि केवळ तुझ्यासाठीच तर आलीये. तू हा जप थांबवून डोळे उघडलेस तर मी तुला या जगातील अफाट संपत्ती, राजवैभव आणि सर्वोच्च सुख देईन. तू जे मागशील ते सगळं तुझ्या पायाशी असेल. तुझा हा जन्म सुखाचा करून टाकीन. ती अगदी आर्जवाने प्रेमाचा खोटा आणून मला विनवणी करत होती. माझा हात थरथरू लागला. बोटातील जपमाळ सुटणारच होती, पण त्या क्षणी मला साधूबाबांनी दिलेला इशारा आठवला. माझी बुद्धी जागृत झाली. मला उमजले की हा केवळ एक भास आहे, एक महाभयंकर भ्रम आहे. हे तिचे खरे रूप नसून कालिका मातेच्या दर्शनापूर्वी माझी साधना खंडित करण्यासाठी त्या आसुरी शक्तीने टाकलेले हे शेवटचे जाळे आहे. जर आज मी तिचे ऐकून डोळे उघडले असते तर माझी ही साधनेची अखंड साखळी कायमची तुटली असते आणि मला या जन्मात काय पण पुढच्या 7 जन्मातही कधीच महाकालीचे दर्शन लाभले नसते. मागच्या जन्मी मी कदाचित अशीच चूक केली होती, पण या जन्मात तीच चूक पुन्हा करायला मी तयार नव्हतो. मी माझे डोळे अजून जास्त घट्ट मिटून घेतले. मनातील वासनेचा आणि मोहाचा तो मळप एका झटक्यात झटकला. मी माझ्या जीवेचा चावा घेऊन स्वतःच्या वासना काबू केल्या व संपूर्ण स्मशानभूमी हादरवून सोडेल अशा आवाजात गर्जना केली. तुझा हा खोटा भ्रम माझ्या अढळ भक्तीला परावृत्त करू शकत नाही. मी केवळ आणि केवळ महाकालीचा दास आहे. मी पूर्ण ताकदीने जपमाळ ओढत महामंत्राचा उच्चार सुरू केला. ह्रीं क्रीं क्रीं हुं लीं लीं श्मशानकाली स्वाहा. माझा हा मंत्र हवेत गुंजताच समोरून एक भयानक आणि अंगावर काटा आणणारी किंकाळी ऐकू आली. डोळे बंद असूनही मला जाणवले की त्या सुंदर स्त्रीचा तो खोटा भ्रम एखाद्या काचेसारखा तडकून गेला आहे. तिचे लावण्य गळून पडले आणि ती आसुरी शक्ती आता विचित्र रूपात बदलली. तिचे ते लावण्यमयी रूप अचानक एखाद्या जळत्या कागदासारखे फाटू लागले आणि अंतर्मनासमोर आलेले तिचे खरे रूप पाहून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. ती आता एक अप्सरा नव्हती तर एक अत्यंत बिभस्त, अकराळ विक्राळ आणि अंगावर काटा आणणारी डाकीन झाली होती. तिची ती गोरीपान कातडी सुजून काळीकुट्ट पडली होती, ज्यातून पिवळसर पू आणि रक्त गळत होते. तिचे रेशमी केस विस्कटून जळणाऱ्या दोऱ्यांसारखे हवेत तरंगत होते. तिचे डोळे खोबणीतून बाहेर आले होते आणि त्यातून सतत अंगार पडत होता. तोंड उघडताच तिचे सुळे बाहेर आले, जे रक्ताने माखलेले होते आणि तिच्या जिभेतून लाळ गळत होती. तिचे ते बिभत्स रूप इतके भयानक होते की सामान्य माणसाने केवळ तिच्याकडे पाहूनच जीव सोडला असता. ती तिच्या त्या सडलेल्या लांब नखे असलेल्या हातांनी माझे सुरक्षा चक्र ओरबाडू लागली. तिचा तो सुमधुर आवाज आता एखाद्या म्हशीच्या ओरडण्यासारखा आणि धातूवर खिळे घासल्यासारखा कर्कश झाला होता. ती अट्टहास करत तोंडातून रक्ताच्या गुळण्या टाकत ओरडली. राजेश, या जन्मात तू डोळे बंद करून वाचलास. थांब, आता मी तुझे डोळे उपटून घेते आणि तुझ्या रक्ताने माझी तहान भागवते. तिने तिच्या बिभस्त आणि दुर्गंधीयुक्त शरीराने माझ्या सुरक्षा चक्रावर पूर्ण ताकदीने प्रहार केला. चक्राच्या कडेला असलेल्या अग्नीच्या ज्वाला भडकल्या आणि तिची कातळी अजून जळू लागली, ज्यामुळे स्मशानात तिच्या जळणाऱ्या मांसाचा आणि तिच्या पूचा असह्य वास सुटला. पण ती थांबत नव्हती. ती तिच्या बिभस्त रूपाने मला घाबरवून माझी एकाग्रता तोडण्याचा शेवटचा जीवघेणा प्रयत्न करत होती. माझा श्वास गुदमरला होता, पण मी मनावर दगड ठेवला. मी माझे डोळे अजून घट्ट मिटले, त्या बिभस्ततेचा विचार मनातून काढून टाकला आणि माझ्या संपूर्ण अस्तित्वाची ताकद पणाला लावून शेवटची गर्जना केली. ओम क्रीं कालिकाळाय नमः. विजेची एक मोठी गर्जना झाली आणि त्यासोबतच ती डाकीन तिथून पळून गेली. मी कसाबसा तिथून उठलो. अंग तापाने फणफणलं होतं आणि प्रत्येक पावलावर शरीर साथ सोडत होतं. मी घरी आलो खरा, पण माझं मन मात्र अजूनही त्या स्मशानात अडकलं होतं. घरात पाऊल ठेवताच मी थेट माझ्या खोलीत गेलो आणि जमिनीवर कोसळलो. मी प्रचंड थकून गेलो होतो, शारीरिकदृष्ट्याही आणि मानसिकदृष्ट्याही. मागच्या जन्माचा तो अर्धवट राहिलेला हिशोब, ती भयानक भुताटकी आणि त्या डाकिनीचं ते अकराळ विक्राळ रूप, हे सगळं आठवून माझ्या अंगावर थरकाप सुटत होता. पण माझी खरी व्यथा वेगळीच होती. साधूबाबांनी सांगितलं होतं की ही साधना अखंड चालली पाहिजे. अजून संपूर्ण 14 रात्री बाकी होत्या. 14 रात्री म्हणजे 14 महाभयानक युगे असल्यासारखं मला वाटत होतं.
येणारी प्रत्येक रात्र आधीच्या रात्रीपेक्षा जास्त जीवघेणी असणार होती याची मला पूर्ण कल्पना होती. माझं शरीर एवढा छळ अजून सोसू शकेल का? माझी मानसिक अवस्था ढासळत चालली होती. त्याचवेळी माझ्या मनात एक अनावर व्याकुळता दाटून आली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे कालिका माते, मी मनातून रडत होतो. कधी संपणार हा अंतहीन प्रवास? कधी होणार तुझं दर्शन? मला त्या डाकिनीच्या बिभस्त रूपाची भीती नव्हती. मला भीती होती की माझ्याकडून कुठली चूक तर होणार नाही ना. मातेच्या त्या अलौकिक वास्तल्यपूर्ण रूपाला डोळे भरून पाहण्यासाठी माझं मन चातकासारखं व्याकुळ झालं होतं. तिच्या चरणांवर डोके ठेवून मी सगळी भीती आणि हा थकवा कायमचा मिटून टाकावा एवढी एकच आस मनात उरली होती. मी खोलीतल्या देव्हाऱ्यासमोर गुडघे टेकून बसलो आणि हुंदके देऊन रडू लागलो. माझे डोळे कालिका मातेच्या फोटोकडे खिळले होते. त्या क्षणी मला जाणवलं की या अथांग आणि स्वार्थी जगात मी किती एकाकी आहे. माझं कोणीच नाहीये. आई, अगं माते, कुठे आहेस तू? माझ्या गळातून एक आर्त हाक बाहेर पडली. मला या जन्मात आई मिळाली. बापाचं तोंड कधी बघितलं नाही. नातेवाईक ही फक्त नावापुरतेच. माझी आई आणि तू फक्त दोघीच आहात ग माझ्यासाठी. माझ्या आत्म्याला माहीत आहे की माझा खरा पाठीराखा फक्त तूच आहेस. मी तुझ्या विना या जगात एका अनाथ मुलासारखा भटकतोय का आई? ज्या मुलाची आई त्याच्याजवळ नसते त्याची जी अवस्था होते, अगदी तसं आज आतून होरपळून निघतोय. माझ्या मनात देवीबद्दलची भक्ती आणि प्रेमाचा पूर आला होता. प्रत्येक रात्री माझ्या जीवावर बेतणारे ते प्रसंग, ती भुताटकी, ते अकराळ विकराळ असुर, हे सगळं सोसण्याची ताकद माझ्यात नव्हती. मी तर एक सामान्य माणूस होतो, पण केवळ तिच्या दर्शनाची ती तीव्र आस, तिची ती अथांग ओढ मला जिवंत ठेवून होती. मला कोणतीही सिद्धी नको होती. मला जगावर राज्य करायचं नव्हतं. मला फक्त तिच्या कुशीत डोकं ठेवून शांत निजायचं होतं. तिची ती माया, तिचं ते वास्तल्य अनुभवण्यासाठी माझा आत्मा व्याकुळ झाला होता. आई, अजून 14 रात्री बाकी आहेत. मी रडत रडत तिच्या चरणांवर डोके टेकवले. माझं शरीर आता साथ सोडत चाललंय, पण जर या साधनेत माझे प्राण गेले तरी मला गम्य नाही आई. फक्त मरताना तरी तुझे ते डोळे मला निहाळू दे. मला तुझ्या अनाथ लेकरासारखं सोडून देऊ नकोस. मला पदराखाली घे आई. मला तुझ्या कुशीत घे. माझे अश्रू जमिनीवर पडत होते आणि त्या शांत खोलीत फक्त माझ्या भक्तीचा आणि व्याकुळतेचा आवाज गुंजत होता. मला माहीत होतं की पुढच्या 14 रात्री नरकासारखे असणार आहेत, पण माझ्या मातेच्या भेटीसाठी मी नरकातूनही चालत जाण्यास तयार होतो. येणाऱ्या प्रत्येक रात्रीसोबत स्मशानातलं तांडव अधिकच हिंस्त्र होत गेलं. त्या 13 रात्री म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक काळ होता. काही रात्री जमिनीतून सडलेले हात वर येऊन माझे पाय ओढू बघायचे, तर काही रात्रींमध्ये माझ्याच मृत पूर्वजांचे आत्मे समोर येऊन मला साधना सोडण्याची गळ घालायची. एका रात्री तर संपूर्ण स्मशानात रक्ताचा पाऊस पडला आणि माझ्या सुरक्षा चक्राभोवती हजारो विंचू साप वेढा घालून बसले. भुताटकीच्या त्या अकराळ विकराळ किंचाळ्यांनी माझे कान बधीर व्हायचे, पण माझ्या अंतरात फक्त एकच आर्त हाक गुंजत होती, आई. प्रत्येक रात्री त्या अघोरी शक्तीने नवीन कपट रचले. कधी वाघाचे रूप घेऊन ते माझ्या अंगावर झेपावले, तर कधी माझ्या आईचा हुबेहूब आवाज काढून मला हाक मारू लागले. शारीरिक थकवा आणि मानसिक छळाने मी मरणाच्या दारात पोहोचलो होतो, पण केवळ देवीवरील अढळ भक्तीच्या बळावर मी प्रत्येक रात्री मृत्यूच्या धाडेतून परत येत होतो. असे करत ह्या साऱ्या परीक्षा गेल्या एका सच्च्या साधकाला पारखून घेण्यासाठी. मातेच्या दारात पोहोचण्यापूर्वी आत्माला मोहाच्या, भयाच्या आणि बिभस्ततेच्या अग्नीतून तावून सुलाकून निघायचे होते. त्या 13 रात्रींमध्ये माझ्यावर जे काही बेतले तो केवळ त्या नकारात्मक शक्तींचा प्रहार नव्हता, तर सृष्टीने माझ्या भक्तीची घेतलेली अंतिम कसोटी होती. प्रत्येक वेदना, प्रत्येक भयानक भास आणि तो प्राण घेणारा छळ माझ्या विश्वासाची परीक्षा घेत होता. जेव्हा जेव्हा मी मृत्यूच्या अगदी जवळ पोहोचायचो, तेव्हा मला जाणीव व्हायची की महाकालिका आपल्या अनाथ लेकराला कधीच अंतर देणार नाही. ती केवळ मला अधिक कणखर बनवत आहे. महाअमावस्येचा तो काळोख मला आता घाबरवत नव्हता, कारण माझ्या अंतरात मातेच्या भक्तीचा प्रकाश प्रज्वलित झाला होता. मी स्मशानाच्या मध्यभागी माझ्या सुरक्षा चक्रात डोळे मिटून बसलो होतो. मंत्रांचा जप सुरू होता आणि अचानक माझ्या नाकाला तोच परिचित जुना वास आला. तिखट, तेल, मसाले आणि जळणाऱ्या लाकडांचा वास. मी चमकलो. मी डोळे बंद ठेवले होते, पण तरीही मी समोरचे दृश्य पाहू शकत होतो. ते बघून माझे अवघे शरीर गोठून गेले. मी स्मशानात नव्हतो, तर एका निर्जन अथांग वाळवंटात होतो. माझ्या लहानपणीच्या स्वप्नातील तोच भयानक प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर जिवंत झाला होता. समोर तीच जखड म्हातारी चूल मांडून बसली होती. चुलीवरील मोठ्या भांड्यात तेल आणि मसाले उकळत होते. तिच्या बाजूला परातीत धुवून ठेवलेले मांस अचानक गायब झाले. ती म्हातारी रागाने पिसाळली.
तिने थेट माझ्याकडे पाहिले आणि तिचे ते सुळे बाहेर काढत ती ओरडली. तू खाल्लं ना मांस, तूच ना तो चोर. थांब, आज तुलाच कापून भाजी बनवते आणि चांगली पोटभर खाते. असे म्हणत तिने बाजूचा तो धारदार रक्ताळलेला सुरा हातामध्ये घेतला आणि ती माझ्या दिशेने वेगाने पळत सुटली. तीच प्राणघेणी वेळ, तोच थरार, हा तोच क्षण होता जिथे मागच्या जन्मी माझा खेळ संपला होता. ती म्हातारी माझ्या अगदी जवळ पोहोचणार तितक्यात अचानक तिच्या आणि माझ्यामध्ये एक आकृती प्रकट झाली. ते दुसरे कोणी नसून माझे वडील होते. मागच्या जन्मात अगदी याच वळणावर मी तीच चूक केली होती. वडिलांना समोर पाहताच माझ्या काळजाचा थरकाप उडाला होता आणि मी सुरक्षा चक्रातून ओरडलो होतो, बाबा बाजूला व्हा. आणि वडिलांना वाचवण्याच्या नादात मी माझे डोळे उघडले होते. माझे सुरक्षा चक्र तुटले होते. त्या डाकिनीने आधी माझ्या वडिलांवर वार केला आणि नंतर माझी एकाग्रता भंग झाल्यामुळे माझा बळी घेतला होता. आज तोच प्रसंग हुबेहूब माझ्यासमोर उभा होता. माझे वडील तिथे उभे होते आणि ती डाकीन सुरा घेऊन त्यांच्यावर झेपावत होती. माझ्या मनात तीच तीव्र चीड आणि भीती निर्माण झाली. मी माझे ओठ घट्ट दाबून घेतले आणि डोळे अधिकच घट्ट मिटले. माझ्या मनाची कालवाकालव होत होती, कारण मी माझ्या या जन्मात माझ्या वडिलांना कधीच पाहिलं नव्हतं. माझ्या जन्माच्या आधीच ते हे जग सोडून गेले होते. ज्या वडिलांचा चेहरा मी फक्त आईने सांगितलेल्या गोष्टींमध्ये आणि जुन्या फोटोंमध्ये पाहिला होता, ते वडील आज साक्षात माझ्या समोर उभे होते. माझ्या लक्षात आलं की ही त्या डाकिनीची मला भावनिक बनवण्याची सर्वात क्रूर चाल होती. ज्या मुलाने कधी वडिलांचे छत्र पाहिले नाही, त्याच्या त्या सर्वात मोठ्या कमकुवतपणावर, त्या भावनेवर तिने प्रहार केला होता. ती मला मानसिकदृष्ट्या तोडू पाहत होती. मागच्या जन्मी मी वडिलांना वाचवायला गेलो आणि मरण पावलो, आणि या जन्मात वडिलांच्या प्रेमापोटी मी चक्र तोडावं हा तिचा अघोरी डाव होता. ती म्हातारी सुरा घेऊन माझ्या वडिलांच्या दिशेने झेपावत होती आणि माझ्या मनात तीच तीव्र चीड, तेच दुःख उफाळून येत होतं. माझ्या तोंडून शब्द फुटणारच होते की बाबा, पण त्याच सेकंदाला माझ्या अंतरात्म्यात साधू बाबांचा आवाज घुमला. हा केवळ एक भास आहे राजेश, तुझी एकाग्रता तोडण्यासाठी रचलेला भ्रम. मी माझं रडणं रोखलं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण मी माझ्या मनावर दगड ठेवला. मी ओळखलं की माझे खरे आईबाप, माझं सर्वस्व आता फक्त ती जगज्जननी महाकाली आहे. मी माझ्या वडिलांचा तो भास आणि मनातील तो भावनिक कमकुवतपणा एका झटक्यात झटकून टाकला. मी माझ्या जिभेचा चावा घेतला, रक्ताचा टिळा कपाळावर लावला आणि माझ्या संपूर्ण अस्तित्वाची ताकद पणाला लावून काळजाचा थरकाप उडवणारी अंतिम गर्जना केली. ॐ क्रीं कालिकाळाय नमः. माझा हा मंत्रोच्चार स्मशानाच्या कणाकणात घुमला आणि चमत्कार घडला. माझ्या त्या अढळ विश्वासाच्या आणि अथांग भक्तीच्या ऊर्जेने माझ्या सुरक्षा चक्रातून हजारो सूर्यांचा दिव्य प्रकाश एकदम बाहेर पडला. त्या दैवी प्रकाशाचा स्पर्श होताच तो वाळवंटाचा भ्रम, ते वडील आणि ती म्हातारी डाकीन, सगळं काही काचेसारखं तडकून गेलं. ती डाकीन स्वतःच्या जाळ्यात अडकून भयानक किंचाळत जागच्या जागी जळून राख झाली. तिची ती किंचाळी संपूर्ण स्मशानभूमीत पसरून विरून गेली. आणि त्याच क्षणी त्या धगधगत्या प्रकाशाच्या गर्भातून प्रत्यक्ष जगज्जननी महाकाली प्रकट झाली. तिचे ते रौद्र, भव्य आणि अद्भुत रूप पाहून संपूर्ण स्मशानभूमी एका अलौकिक प्रकाशाने न्हाऊन निघाली. मातेच्या गळातील रुंडमाळा, हातातील खंग आणि ते उग्र रूप डोळे दिपवून टाकणारे होते. पण मला तिच्या त्या उग्र रूपातही फक्त आणि फक्त एका माऊलीचं वात्सल्य दिसत होतं. मातेने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत प्रेमळ आईसारखं हसू उमटलं. तिच्या एका स्पर्शाने माझ्या शरीरातील सर्व वेदना, तो 31 रात्रींचा मरणप्राय छळ आणि वर्षानुवर्षांचा थकवा क्षणात नाहीसा झाला. मी लहान बाळासारखा तिच्या चरणांवर कोसळलो आणि तिच्या पायांना घट्ट मिठी मारून ढसाढसा रडू लागलो. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हते, फक्त डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता.
मातेने अत्यंत प्रेमाने मला वर उठवले आणि तिच्या 4 हातांपैकी एका हाताने माझे अश्रू पुसले. तिचा तो मखमली उबदार हात माझ्या गालावरून फिरला तेव्हा मला असं वाटलं की माझ्या आयुष्यातील सगळा अनाथपणा एका सेकंदात संपला. ती अत्यंत गोड, जगातील सर्व सुखांपेक्षा मधुर अशा आवाजात म्हणाली, उठ माझ्या बाळा, उठ राजेश. खूप सोसलंस तू. मागच्या जन्मीचा तो अर्धवट राहिलेला प्रवास आज तू पूर्ण केलास. जगातील सर्वात कठीण परीक्षा तू जिंकला आहेस. सांग माझ्या लेकरा, काय हवंय तुला? मी आज तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला अफाट संपत्ती हवी आहे, त्रैलोक्याचे ऐश्वर्य हवे आहे, की या मृत्यू लोकातून कायमची मुक्ती हवी आहे? माग, तू जे मागशील ते मी तुला देईन. मी मातेच्या त्या अथांग आणि प्रेमळ डोळ्यात पाहिले. माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू उघळले. मी माझे दोन्ही हात जोडले आणि गदगदलेल्या आवाजात म्हणालो, आई, मला संपत्ती नको, ऐश्वर्य नको आणि या जन्मातून मुक्तीही नको. मला या जगात काहीच नको आई. मी इतकी वर्ष एका अनाथ मुलासारखा फक्त तुझ्यासाठी तडफडलोय. मला फक्त तुझ्या चरणांशी जागा हवी आहे. मला तुझा दास बनवून ठेवाय. मला तुझी सेवा करायची आहे. या जन्मात आणि येणाऱ्या प्रत्येक जन्मात मी फक्त तुझाच लेकरू म्हणून राहावं आणि तुझी सेवा करावी एवढीच एक इच्छा आहे. माझे ते निस्वार्थी शब्द ऐकून मातेचे डोळेही वात्सल्याने भरून आले. तिने मला जवळ ओढले, जणू एका आईने आपल्या बऱ्याच वर्षांनी भेटलेल्या अनाथ लेकराला कुशीत घ्यावे. ती म्हणाली, तथास्तु बाळा, आजपासून तू एक सामान्य माणूस नाहीस. तू माझा लाडका मुलगा आहेस. तुझ्या या निस्वार्थी भक्तीने तू मला जिंकले आहेस. जा, आजपासून माझी शक्ती तुझ्या पाठीशी असेल. तू लोकांचे कल्याण करशील, गरिबांचे रक्षण करशील आणि वाईट शक्तींचा नाश करशील. आज तुझे नाव हरी म्हणजेच विष्णू आणि हर म्हणजेच शंकर ह्यांच्या एकत्र नावांमधून हरिहर असेल आणि मी तुझ्यासोबत मदतीला येईल. मला ओळखशील ना? मी संजीवनी होईल. मातेचे हे शब्द माझ्या कानात आणि अंतरात्म्यात एखाद्या अमृतवाणीसारखे गुंजले. मातेने प्रत्यक्ष नारायण आणि महादेवाच्या मिलनातून मला हे हरिहर नाव दिले होते. त्या क्षणी मला जाणीव झाली की ही केवळ एका भक्ताची साधना नव्हती, तर सृष्टीच्या कल्याणासाठी रचलेला एक दैवी कट होता. मातेने दिलेला हा शब्द ऐकून माझे डोळे कृतज्ञतेने आणि आनंदाश्रूंनी पूर्णपणे भरून आले. ती स्वतः माझ्या रक्षणार्थ आणि कल्याणाच्या कार्यात साथ देण्यासाठी संजीवनी या रूपाने जन्माला येणार होती आणि पुढे माझ्या आयुष्यात प्रवेश करणार होती. मी पुन्हा एकदा तिच्या चरणांवर डोके टेकवले. एका दिव्य चमचमत्या प्रकाशाच्या झगमगाटात साक्षात जगज्जननी महाकाली अंतर्धान पावली. स्मशानात आता ती भयानक शांतता किंवा कुजलेला वास नव्हता. तिथे फक्त पारिजातकाचा सुगंध आणि एका नव्या पर्वाची सुरुवात झाली होती. मी मृत्यूवर, भयावर, मोहावर आणि स्वतःच्याच भावनांवर मात करून माझ्या पूर्वजन्माच्या साधनेचे वर्तुळ पूर्ण केले होते. आज राजेश नावाचा तो भित्रा मुलगा मागे सुटला होता आणि महाकालीच्या आशीर्वादाने हरिहर एक महाशक्ती बनून वाईट शक्तींचा संहार करण्यासाठी सज्ज झाला होता. नमस्कार मित्रांनो, हरिहर यांची महाकालीवरील अढळ भक्ती तुमच्या काळजाला भिडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महाकाली लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे मला अशाच थरारक कथा तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मोठी प्रेरणा मिळते. आता हरिहर आणि मातेचे रूप असणारी ती संजीवनी पुढे एकत्र येऊन या कलियुगातील वाईट शक्तींचा, अघोरी तांत्रिकांचा आणि भुताटकीचा कसा छडा लावतात हा थरार पाहण्यासाठी हरिहर सिरीज आपल्या चॅनलवर अशीच सुरू राहणार आहे. या सिरीजचे पुढचे भाग पाहण्यासाठी आपल्या अघोरी भयकथा या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत ग्रुप्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा. कारण मित्रांनो, तुमचा हाच पाठिंबा आणि प्रेम मला पुढे जाण्यासाठी हवा आहे. तुमचा सपोर्टच माझी खरी ताकद आहे.